नमस्कार, मी दानिश मेहनती इन BCN न्यूज तर्फे आपलं सर्वांचे स्वागत करतो आपल्या या नवीन पॉडकास्ट शो मध्ये. मंडळी, आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आपल्या सोबत आहेत नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 28 चे माजी नगरसेवक, जमिनीवर काम करणारे, सामान्य नागरिकांच्या प्रश्नाशी थेट जोडलेले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले नेतृत्व. चला तर मग स्वागत करूया भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 चे अधिकृत उमेदवार विजय उर्फ पिंटू झलके सरांचं. स्वागत आहे सर आपलं. नमस्कार. तर सर, आज आपण आपल्या विकास कामाबद्दल जाणून घेऊयात काही, आणि आपल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे आपण विकास केलेला आहे. तर सुरुवात करूया सर, की आपल्या क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा कशा प्रकारची इथे सुविधा आहे सर? आपल्याला माहित आहे की मी 2017 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे तो भाग पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत मागे होता. त्या भागात पाणी पुरवठ्याची स्थिती अत्यंत विदारक. मला आजही तो दिवस आठवते. मी निवडून आल्यानंतर दररोज 100, 150, 200 नावं टँकरचे राहायचे आणि लोक जसं पिक्चरच्या थिएटरमध्ये लाईन लावतात तसे लोक आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये टँकर करिता नाव लिहिण्याकरिता यायचे. पण जनतेच्या आशीर्वादानं, आमच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं मी जलप्रदाय विभागाचा सभापती झालो 2018 मध्ये आणि महानगरपालिकेच्या इतिहासात सतत 3दा महानगरपालिकेचा जलप्रदाय विभागाचा सभापती होण्याचा मान मला मिळाला. आणि माझ्याच कार्यकाळात मग अमृत योजना असो, अमृत योजनेच्या माध्यमातून आपण असंख्य पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचं निर्माण केलं. त्यानंतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम केलं. जे कन्हांवरून, पंपिंग स्टेशनवरून जे पाणी पुरवठा होतो त्याच्यात चौराईवरून येणारं, नवेगाव खैरीवरून येणारं जे पाणी आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होतं. ते लिकेज दुरुस्त करण्याचं काम आपण केलं आणि मोठ्या प्रमाणात जो NRW होता तो NRW कमी करण्याचं काम केलं. त्यामुळे मला सभापती म्हणून काम करत असताना शहराचा तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपण सोडवलाच, त्यासोबतच आपण आपल्या प्रभागाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवू शकलो. हा एक सर्वात महत्त्वाचा विषय माझ्या कार्यकाळात झाला. सोबतच माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीनं डबल डेकर टाकीचं निर्माण केलं, त्याच धर्तीवर नागपूर शहरात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर पहिली डबल डेकर टाकी माझ्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 34च्या शेषनगर येथे आपण निर्माण केली. एकावर एक असे 2 कंटेनर म्हणजे टोटल 32 मीटर हाईट असलेली पिण्याच्या पाण्याची आधुनिक टाकी निर्माण करण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं. याचा निश्चित मला समाधान आहे. सर, नागपूरमध्ये गडर लाईनचं खूप समस्या वाढलेल्या, आपल्या प्रभागामध्ये गडर लाईनची जी समस्या लोकांना जाणवत आहे याबद्दल आपण काय बोलणार? नाही, गडर लाईनच्या समस्येच्या दृष्टीने भगवती इंजिनिअरिंग पासून एक मोठी 500 mm ची गडर लाईन, जी विशेष करून हरपूर नगर, चिटणीस नगर, पवनसूत नगर, धन्वंतरी नगर, आदर्श नगर या भागाला जोडणारी लाईन जी आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये लॅटरल लाईन्स म्हणतो, त्या सर्व लाईन्स या 500 mm च्या लाईनला जोडण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दृष्टीने प्रत्यक्ष काम सुरू आहे. ती लाईन पुढे नेऊन आदर्श नगरच्या नाल्याला आम्ही जोडणार आहे. तिथून सरळ नेऊन मंथन किराणाजवळ नेऊन ती लाईन आम्ही 800 mm ची लाईन योगेश्वर नगरच्या सरळ रस्त्याने नेऊन सेनापती नगरला जोडणार आहे. तिथून 900 mm ची लाईन नेऊन आम्ही ते बाल हनुमान मंदिर तिथे नेणार आहे आणि तिथून 1000 mm ची लाईन नेऊन पांडे कॉम्प्लेक्स जवळ तिथे एक लँड आम्ही अक्वायर केली आहे. आरोग्य क्षेत्राबद्दल काय बोलणार सर? आरोग्य क्षेत्रात जर सांगायचं झालं तर मी नगरसेवक झाल्यानंतर स्थायी समितीचा अध्यक्ष झालो आणि स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर मला माझ्या प्रभागात 4 तत्कालीन महापौर आदरणीय दयाशंकरजी तिवारी यांच्या संकल्पनेतून वंदे भारत हॉस्पिटल बनवण्याचा त्यांचा संकल्प होता आणि त्यांच्याच संकल्पनेतून मी पण माझ्या प्रभागात 4 UPSC म्हणजे 1 UPSC आणि 3 HWPC हे आपण तयार केल्या. त्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याची सेवा आम्ही पुरवू शकतो. आज माझ्या जिजामाता नगरच्या हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात नागरिकांची रोजची ये जा आहे. 10 रुपयामध्ये आम्ही त्यांचं संपूर्ण ट्रीटमेंट करतो आहे. 10 रुपयामध्ये आम्ही त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट करतो आहे. तिथे मी एक BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स अशी मशीन लावलेली आहे
आणि त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं शरीराची संपूर्ण तपासणी, म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत, त्याचं बीपी किती आहे, त्याचं शुगर किती आहे, त्याच्या शरीरात पाणी किती आहे, अशी अद्ययावत माहिती त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळते आणि ते पण मोफत. अशा प्रकारे माझ्या प्रभागात जिजामाता नगरमध्ये, शिवसुंदर नगरमध्ये, धन्वंतरी नगरमध्ये आणि बाहुबली नगरमध्ये असे 4 हॉस्पिटल बनवण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं, याचा निश्चित मला अभिमान आहे. भविष्याच्या कार्यकाळात एक आदर्श नगरमध्ये एक मोठं हॉस्पिटल निर्मितीचं काम माझ्या डोक्यात आहे. निश्चित त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. तिथे त्या आदर्श नगरला एक मल्टी लेवल बिल्डिंग उभी करून त्यात 25 बेडचं हॉस्पिटल निर्माण करायचं आहे. त्यात लोकांना MRI, CT स्कॅन, लोक ॲडमिट राहू शकेल, त्यांना अत्याधुनिक सेवा असा सगळं मिळायला पाहिजे, या दृष्टीने आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो. रस्त्यांच्या कामाबद्दल काय बोलणार सर आपण? साहेब, रस्त्याच्या कामाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी स्थायी समिती अध्यक्ष असताना अनेक ठिकाणी सिमेंट रोड करण्याचं काम माझ्या हस्ते झालं. पण त्याहून पुढे जर सांगायचं झालं तर आमचे आमदार आदरणीय मोहनजी मते हे नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त झाले आणि आमच्या आमदार साहेबांनी, म्हणजे आमचे मोहनजी मते आमदार साहेब असो की आमचे दुसरे आमदार कृष्णा खोपडे साहेब असो, या दोनही आमदारांचा मिळून असलेला माझा प्रभाग असल्यामुळे आज दोनही माझ्या आमदारांनी इतका भरभरून निधी मला आमच्या प्रभागात दिला की आमच्या भागात रस्त्याचं मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडचं जाळं निर्माण झालं. अनेक भागात सिमेंट रोडचं जाळं आम्ही निर्माण करू शकलो. उर्वरित जे रस्ते आहेत ते पण त्याही दृष्टीने आमदार साहेबांनी आता पुन्हा आम्हाला 20,50,00,000 रुपये पुन्हा एक नवीन प्रावधान दिलेलं आहे. निवडणूक झाल्याबरोबर अनेक भागातले जे रस्ते सिमेंट रोड सुटले आहे ते पण निश्चित त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यानंतर आमचा पण कार्यकाळ नगरसेवक म्हणून सुरू होईल. आमच्याही माध्यमातून अनेक सिमेंटचे रस्ते निर्माण करण्याचं काम होणार आहे. त्याच्यामुळे यानंतर या प्रभागामध्ये कुठलाही भाग विदाऊट सिमेंट रोड राहणार नाही, असा हा विश्वास मी या आपल्या माध्यमातून सर्व तमाम जनतेला देतो. 2020 आणि 21 मध्ये कोविड काळामध्ये आपल्या कारकिर्दी कशा प्रकारे? साहेब, आपल्याला माहित असेल की मी स्थायी समितीचा अध्यक्ष 6 मार्चला झालो आणि 20 तारखेला पहिला कोविडचा पेशंट जगात सापडला आणि त्यानंतर 22 तारखेला आपल्या देशात कोविडची घोषणा झाली आणि त्या दिवशीपासून कोविडची महामारी लागू झाल्यापासून माझा पूर्ण स्थायी समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा पूर्ण कोविडच्या कार्यकाळात गेला. या दरम्यान अनेक लोकांची सेवा करण्याचा योग आला. लोकांचा त्या काळातला जो महत्त्वाचा प्रश्न होता, लोकांना क्वारंटाईन सेंटर उपलब्ध होत नव्हतं, लोकांना हॉस्पिटलायझेशन करण्यासाठी बेड उपलब्ध होत नव्हता, अनेक ठिकाणी लोक भीतीने आपला जीव गमावत होते. अशा स्थितीमध्ये आम्ही लोकांचे प्रत्यक्ष प्राण वाचवण्याचा प्रयत्न केले. मी त्या काळात आमच्या इथे रामलीला लॉन म्हणून एक लॉन आहे, त्या लॉनला आम्ही 20 बेडचं एक हॉस्पिटलचं निर्माण केलं. आमचे तत्काळ म्हणजे त्यावेळी मदत करणारे डॉक्टर मनीष पाटील, त्यांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून ते हॉस्पिटलचं तिथे म्हणजे तात्पुरतं हॉस्पिटलचं निर्माण केलं, लोकांना सेवा दिली, लोकांना ॲडमिट केलं, लोकांचे प्राण वाचवले. आम्ही आपल्या प्रगती हॉलमध्ये एक क्वारंटाईन सेंटर निर्माण केलं. आमचे आमदार माननीय मोहनजी मते यांच्या माध्यमातून लोकांना किटची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली. आमच्या आमदार साहेबांनी जैन कलार समाजमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आमच्या आमदाराच्या माध्यमातून आमचे नेते माननीय मोहनजींच्या नेतृत्वात आम्हाला हे सर्व करण्याचं त्या काळात यश मिळालं. अनेक लोकांना औषधी मिळत नव्हत्या. आपल्याला आठवत असेल, अनेक लोकांना त्या काळात फॅबीफ्लूचं औषध असो किंवा ते एक इंजेक्शन मिळत नव्हतं आणि त्या सर्व इंजेक्शनचा पुरवठा आम्ही त्या काळात करू शकलो, लोकांना सेवा देऊ शकलो. मी त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे जेवढे हॉस्पिटल्स होते
त्या सर्व हॉस्पिटल्सला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्या काळात माझ्याच कार्यकाळात आपल्याला माहीत असेल की आपण एक मोठं क्वारंटाईन सेंटर चालू केलं नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून. आपण मुळक साहेबांचं जे कॉलेज होतं तिथे पण आपण तात्पुरत्या हॉस्पिटलची निर्मिती केली. अनेक ठिकाणी लोकांचं प्राण वाचवण्याचं काम कोविडच्या काळात मला करता आलं. आणि मी तर समजेल की कोविडच्या काळात जे काही काम करू शकलो त्याच्यासारखं पुण्याचं काम जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही. कारण एखाद्या व्यक्तीचं प्राण जर तुम्ही वाचवू शकले तर त्याहून दुसरी कुठलीही चांगली गोष्ट नाही. आणि निश्चित त्या कोविडच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्याचं, लोकांना मदत करण्याचं, लोकांना सेवा देण्याचं हे पुण्याचं काम आमच्या हातून झालं, याचा आम्हाला अभिमान आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय केलं असं? अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही आयुष्यमान कार्ड असो, ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड असो, या संदर्भाने आमचं सतत काम सुरू राहते. आमचं जनसंपर्क कार्यालय 24/7 ज्येष्ठ नागरिक असो की सर्वसामान्य माणूस असो त्याकरिता उपलब्ध आहे. अनेक ज्येष्ठ ज्यांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये कुठलंही काम नसते, कारण रिटायर्ड पर्सन, त्यांना कुठेतरी एकत्रीकरण व्हावं, त्यांना मन जुळता यावे, कारण परिवारात कुठे ना कुठे कलह असतो. त्यामुळे 2 विरंगुळा केंद्र आमच्या भागात आहे. माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, माननीय आमदार मोहनजी मते यांच्या नेतृत्वात त्या विरंगुळा केंद्रांच्या माध्यमातून लोकांना स्वतःचा उत्तम वेळ एक सर्व ज्येष्ठ एकत्र येऊन त्यांचं सर्व एकमेकांशी चर्चा व्हावी या दृष्टीने अतिशय उत्तम काम करण्याची संधी सुद्धा या निमित्तानं मिळाली. तर सर, खरबी चौकामध्ये खूप ट्रॅफिक वाढलेलं आहे, खूप त्रास लोकांना होत आहे, याबद्दल सर आपण काय बोलणार? नाही, खरबी चौकाचा जो प्रश्न आहे तो निश्चित जटिल आहे. आणि आपण बघितलं असेल की अनेक दिवसांपासून त्या खरबी चौकामध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच माननीय नितीनजी आमच्याकडे प्रचार सभेला आले होते. मी माननीय नितीनजींना हा विषय अवगत केला की साहेब, हा खरबी चौकात ट्रॅफिकची समस्या आहे. आपण जो दिघोरी उडान पूल आहे याला तोडून एक्सटेंड करून तो पूल जो आहे तो स्वामीनारायण मंदिरपर्यंत न्यावा, जेणेकरून खरबी चौकातली जी ट्रॅफिकची समस्या आहे ती पूर्णपणे सुटेल. किंवा खरबी चौकात जर अंडरपास करता येत असेल तर तो अंडरपास करून द्यावा, त्यामुळे सुद्धा आमच्या ट्रॅफिकची समस्या सुटू शकेल. त्याच्यामुळे नितीनजींनी निश्चित काल त्या विषयाला हो दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो विषय निश्चित मार्गी लावून देऊ. मी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांचं आणि आमचे आमदार माननीय मोहनजी मते साहेबांचं विशेष रूपाने या निमित्ताने आभार व्यक्त करेल. सर, गोरगरिबांसाठी आपण काय काय मदत केली? गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. अनेक गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं मिळवून देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. निश्चित गरीब माणसासाठी एखादा कम्युनिटी हॉल व्हावा या दृष्टीने आमची वाटचाल आहे. आणि चिटणीस नगरला जी जुनी राजाबाळ चिटणीस शाळा होती त्यातला जो पडका भाग होता तो मी पूर्णपणे पाडलेला आहे आणि ती जागा आता माती भरून त्याला लेवल करून त्याची हाईट वाढवण्याचं काम सुरू आहे. तर शेवटचा प्रश्न आहे सर, की आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेला तुम्ही काय म्हणजे संदेश देणार आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून? नाही, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम माझ्या प्रभागातील नागरिकांना विनंती करील की या निवडणुकीत मी आपला उमेदवार म्हणून, आपल्या घरचा आपला पिंटू म्हणून आपल्यासमोर उमेदवार आहे. आपण बघितलं असेल की मी दररोज आपल्या सतत सेवेत राहतो, आपल्या संपर्कात राहतो. माझ्या प्रभागात सतत सायकलनी रोज प्रवास असतो. मी दररोज नागरिकांच्या सतत सेवेत असतो आणि मी नागरिकांना विनंती करील की यावेळी सुद्धा आपण मला संधी द्यावी. कारण विकासाचं पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे. विकासाचा दुसरा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि निश्चित विकासाचा दुसरा टप्पा जर गाठायचा असेल तर आपल्याला त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आपली ताकद जर आमच्या पाठीशी राहिली तरच आपण महानगरपालिकेत तुम्हा सर्वांचा आवाज म्हणून मी तिथे प्रतिनिधी म्हणून जाईल आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला मिळेल. निश्चित आपण ही संधी मला द्यावी
अशी मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. तर निरोप घेण्याची वेळ आता आलेली आहे. पाहत राहा BCN न्यूज नागपूर.